आपण बघणार आहोत अक्षयचं आहे बाहेर लफडं. त्यांनी मागितले त्याच्या बायकोला पैसे, बायकोने दिलेले आहेत भावाला पैसे, पण ती भावाकडनं पैसे मागू शकत नाही आणि अक्षयला पैसे देऊ शकत नाही. आणि महत्वाचं, अक्षयला पैसे कुणाला द्यायचे असेल, त्याच्यासोबत त्याचं बाहेर लफडं आहे, त्या मुलीला पैसे द्यायचे. तर बघूयात बायकोची बहीण येऊन काय तमाशा घालते ते. नंदिनी, काय नंदू? काय नाही, काय करत होती आतमध्ये? आवडत होते. कशाला आवडायचं? नंतर मी घेतलं असतं ना आवडून. तुम्ही मग आता हाय सुट्टी म्हणून म्हणला घ्या म्हणून तुला मदत करावं थोडीफार. पण अचानक कसं काय? नाही, किती कष्ट करते. कष्ट आज तुला भारी दिसते. हाय हा भारी दिसते. मग म्हणजे रोज घाल दिसते. आज तसं नाही, दररोजपेक्षा आज लय भारी दिसते. हा बरं, ते तुझ्या घरी पैसे दिले ते मी ठेवायला. हा तुला सांगितलं नाही का भावाला दिले ते? कधी? अहो त्याचं घराचं काम नाही चालू का? तो म्हणला दोन महिन्यात देऊन टाकतो मी रिटर्न. अरे पण मला विचारायचं का नाही, मला लागते नाही लागते? दिल्यानंतर सांगितलं ना तुम्हाला दिलं म्हणून. आपण मला पैसे लागत होते ना आता. आता कसं शक्य हो? असं शक्य कसं आहे? म्हणजे तुम्हाला नाही विचारलं कसं काय पैसे दिले? आता तुम्हाला तरी मला वाटलं कसं काय लागणार अर्जंट, म्हणजे अचानक देऊन टाकले मी मग घरी ठेवण्यापेक्षा. पैसे हाय म्हणून तर लागतच ना, कुठेतरी कोणाला तरी द्यावं लागतं ना. न विचारता कारभार करते काही डोक्यात भाग आहे का नाही? काही आज मी कोणाला मागू पैसे? एवढे पैसे कोणाला द्यायचे तुम्हाला? आम्हाला असतात, मला देणं घेणं असतं, कोणाला लोकांना द्यावं लागतं. कामाचे पैसे तू मला नाही विचारलं कसं काय दिले तुझ्या भावाला? अहो पण आपले होते ना ते, कोणाला कशाला द्यायचे? आपले का असं ना, तो भाऊ कधी तोंडवर करून येईल, त्याला कधी पैसे देशील काय? कधी म्हणजे एकदा दिले, त्याला गरज होती देणार आहे तो रिचार्ज. अरे पण गरज होती का? त्याने आणून दिलते का? मी दिलते तुला पैसे. अहो पण काय तू दुसरा आहे का? भाऊ आहे ना माझा. मग असलं मग काय मला उपकार झाला का तुझा भाऊ देऊ? अरे असं काय बोलतो तुम्ही? मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे इथं. आताच्या आता कसं आणून देणार मी? मग तुम्हाला विचारता नाही विचारता दिले कसं काय पैसे तू? मग माझा काय अधिकारच नाही का? काय अधिकार? मग मी नवरा नाही का तुझा? मग प्रत्येक गोष्ट विचारून करायची का? मग अगं पैसे होते ते काय खोटे अहो नाही दिले तू? पैसेच ना, मी कुठे काय म्हणते सोनं दिलं मग म्हणून. थोडे दिले की नाही? 3.5 लाख रुपये होते, एवढे लागत होते का त्याला? 3.5 आणि मग 3 होते. 3.5 होते. 50 का घोळ करते का तू? आता तुझा भाऊ तसा चोरटा, तू बी चोरटी होते काय? ओ नीट बोला. काय नीट बोला म्हणजे तुला नाही तर तू मला पैसे दिलेच का मला ते सांग. हा दिले, काय करायचं करा. काय करायचं करा म्हणजे? मग काय? मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे नाही, तिथं घरात थांबू नको. भेटणार नाही आताच्या आता. काय संबंध? काय संबंध म्हणजे? मेहून नाही तुमचा. असलं मग कमी होणार तुझं काय? मी आज देणार आहे ना परत तो. मला आत्ता लागते. आता नाही भेटणार. तू संध्याकाळपर्यंत पैसे सोय करा, नाही तर माझी वाईट कोण तुला आता सांगितलं नाही म्हणून. नाही करत असते कुठून करू संध्याकाळपर्यंत काही पण. मला तेव्हा बोलून ठेवलं, अजून नाही आले. बोर झाले वाट बघून बघून. लय वेळची थांबली होती का? हा ना, किती टाइम झाला येऊन. मला तुम्ही मला बोलले की लवकर ये, मग मी अर्धा तास आधीच निघले घरात. नाही, जरा मी लवकरच निघलो होतो. जरा बायकोची माहिती थोडी वाद झाली का? काय झालं? अरे ते पैशावरून. अरे अच्छा, बरं ते ठीक आहे, पण तुम्ही मला बोलले होते की तुम्ही मला पैसे देणार आहेत. मग तेच म्हणलं ना, त्याच्यावरून तर वाद झाली. तिने काय केलं मला ना सांगते, तिच्या भावाला पैसे देऊन टाकले. मी तरी म्हणलं मला लागतील, मला द्यायची आहेत, तरी नाही ऐकलं तिने. माहिती का, मनचाच कारभार करते. तुम्ही डायरेक्ट माझं नाव सांगितलं का द्यायची? नाही, तुझं कसं काय सांगणार मी? तुझं नाही सांगितलं, म्हणलं की मला एका जणाचे द्यायचे पैसे. अच्छा, ते जाऊ दे मरू द्या. तुम्ही ना मला आता असंच सांगताय, आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो. मग नेमकं तुम्ही देणार आहे का नाही मला? आणि देणार. तुला माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास नाही का? नाही, विश्वास ठेवूनच बसली मी इथं. केव्हाचा विश्वासच ठेवलेला आहे मी तुमच्यावर. नाही, द्यायचेत मला बघ. मग त्याच्यामुळे तिला म्हणलं आज काय होती, आज संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. द्यायचे नसेल तसं सरळ सांगा, 4 टाइम मागणार नाही मी. तसं नाही, मला द्यायचे. म्हणजे तुला माहिती ना, तू आवडती मला, आणि तुझ्यासाठी काय हे पैसे काहीच नाही माझ्याकडे. मला माहितीये का, खरंच मला ना इतकी गरज आहे ना पैशाची. माहितीये, तुझी तळतळ कळती मला. पण आता करणार काय? आता तिने नाही विचारता कारभार केला. असा राग आला तर असं वाटत होतं सन 2-3 ठेवा, पण जाऊ दे, नाही आणलं म्हणलं. मग आता मग मारलं तर मग परत पैसे नाही भेटायचे, आणि मग ते पैसे नाही भेटले मग तुला देणार कुठून? काही पण करा, पण मला ना पैशाचा ऍडजस्टमेंट लगेच करून द्या प्लीज. तुम्हाला आत्ताच्या आत्ता द्यावं लागेल मला पैसे. हा माहितीये, तू पैसे दिल्याशिवाय लग्न करणार नाही माझ्या संग, ते माहितीये मला. पण त्याच्यामुळे माझे बी जरा चालू आहे तर लवकरच. मग एकदा पैसे दिले लग्न करणार नाही, आणि ते
तुमच्या बायकोचं काय करणार ती? आणि तिला जाऊ दे, तिचं काय करायचंय? तशी बी मला नाही आवडत ती, मला नाही विचारता कारभार करते. ते ठीक आहे, पण म्हणजे काही एका महिन्यात 2 तलवारी नाही राहणार आहे बरं का. हा, तिला देऊ काढून. ते तुम्ही तिकडे काही करा, मला त्याच्याशी नाही घेणार. मग तू तर राहशील ना माझ्या संगरी. मग एवढंच पाहिजे, पैसे काय तुला संध्याकाळी आणून देतो ना. संध्याकाळी म्हणजे असं संध्याकाळपर्यंत वेट करू का? मग आता मी तिला सांगितलं तसं, तिला सांगून झालं, ताकीदच देऊन आलो, आज संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. आता किती आहे तुमच्याकडे? आता काहीच नाही. काहीच नाही. आता नाही ना, ते सगळे होते घरी ठेवले होते, मला काय माहिती असं करेल. जाऊ दे यार, तुम्ही असंच करता, जाऊ दे. मला ना बोलायचंच नाही तुमच्याशी. तुला मागच्या वेळेस दिलते ना पैसे मी. बाई आज हिला जाऊनच भेटते, काय चाललंय काय. हे तर पाहुणे दिसताय. पोरी कोण आहे? या पाहुण्यांचं नक्की बाहेर काहीतरी चालू आहे. हिला जाऊनच भेटावं लागेल, हिचं लक्षच नसतंय नवऱ्याकडे काय चालू आहे काय नाही. दाखवते जरा आता याला बी आणि तिला पण काय चाललंय हे. चला गावातले लोक नाव ठेवते नाशानी. काय करते ही नंदिनी. तुम्हाला द्यायचीच नाही, मला सरळ दिसतंय आता डायरेक्ट. तसं नाही, मी देतो ना काहीतरी ऍडजस्ट करून, मला माहितीये ना. आता तुला मग थोडा तरी विश्वास ठेव ना माझ्यावर. काय विश्वास ठेवू? किती दिवसापासून विश्वास ठेवते? सारखं ऍड काढताय, आज उद्या हे हे. अरे मी येड्यात काढीत नाही, कसं आहे होते माझ्याकडे. म्हणे तुला लगेच फोन पे वर मारते म्हणे, फोन पे वर गेले खड्ड्यात, नंतर म्हणे तुला कॅश देतो, आणून दिले म्हणजे बस ना. आता म्हणते बायकोनी भावाला दिले, म्हणजे काय होते कॅशच होते घरी, तिने दिले, खरं दिले, शपथ मी खोट नाही बोलते. मला काही घेणं नाही, जाऊ दे मी चालले. अगं ऐक ना, काय? अगं, मी खरंच खोटं नाही बोलते. तिने तुला देतो मी संध्याकाळपर्यंत ऍडजस्ट करून, असं चिडून नको जाऊ ना. काय ऍडजस्ट करून देताय तुम्ही? काय नाही देते मला बोलायचंच नाही तुमच्याशी. अरे देतो म्हणून एवढा तरी विश्वास ठेवून, असं चिडून गेल्यावर मग किती विश्वास ठेवू मी तुमच्यावर? तुम्ही आत्ताच असे दिवे लावताय, आता तुम्ही लग्न करायची गोष्ट करताय, लग्नानंतर काय दिवे लावणार आहे? बरं मी करीन ना काहीतरी ऍडजस्ट. देईन. मला काहीच बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही, तिकडेच जा. ऐक ना काजल, हे बायकोमुळेच झाले सगळं. तिने आजचा पैसे नाही दिले ना, त्याला हाकलूनच लावतो, बघतो काय. काय बाई नुसतं वैताग आणलाय नवऱ्याने. भावाला पैसे देऊन बसले, आता लगेच कसं आणून द्यायचं, कोणत्या तोंडाने मागायचे? मी काय लोकाला दिले का? भावालाच दिले ना. जरा दम नाही काढी बाई, अचानक पैसे मागायला लागले. नंदिनी ताई तू काय करते, काय बडबड करते एकटीच? अगं माझ्या नवऱ्याचा विषय चालला होता, तू कसं काय अचानक? अचानक आली, मागं मला कालच यायचं होतं, पण ते काल बाजाराला जात बसली आणि माझ्या हातातला बांगड्या बी फुटला, तर बांगड्या भरायला जायचं होतं. म्हटलं चला आज हिच्याकडे चक्कर मारून येऊ. हा का? अगं ते आपल्या दादाला पैसे दिले मी, यांचे ठेवलेले होते 3.5 लाख रुपये. हा ते अचानक मागू राहिले, म्हणे संध्याकाळपर्यंत पैसे आणून दे. मग आता दादाचं घराचं काम चालू आहे, कसं काय मागू आता त्याला पैसे? तो म्हणलाय 2 महिन्यात देतो. 2 महिन्यांनी देतो असं म्हटलं का? तो देईन का पैसे? तो त्याचे पैसे कुठं जाणार आहे? पण तुझ्या नवऱ्याला एवढं काय अर्जंट काम होतं? दमच काढे ना म्हणे, आत्ताच पाहिजे. मी म्हणते देणार आहे, ते काय बुडवणार थोडी येतो. मग भांडण झालं का त्याच्यावर? हा लय भांडले गेले रागाराग. कुठं कुठं नाही गेलं, मग ते एका बायासोबत पोरी सोबत बसलेलं होतं तिकडं मळ्यामध्ये. काय मी आता तिकडून चालले ना, तर येताना ते बघितलं, मी बसलेले होते तिथं. पुरी सोबत? हा अशा गप्पा चालू होत्या, पाहिलं की हातावर हात मारू देऊ तिचा हात धरून 4-4 वेळेस तिला खाली बसवत जाई. काय चालू होतं काय माहिती एवढं? भाई लफडं करते काय हे? करते का नाही? लफड्याची तुझ्या नवऱ्याचं बाहेर. हा मी तिथं जाऊन चापट मारणार होते, पण म्हटलं पहिले हिला जाऊन विचारू काय काय नाही म्हणून. मला तर असं कधी जाणवलं नाही. अगं अगं नंदिनी तुझं लक्षच नाही तुझ्या नवऱ्याकडे, तो काय काय झकमारी करतो म्हणून. खरंच म्हणून एवढं त्रास देऊ राहिले ते मला सध्या, बरं का. पैशांसाठी त्या सटवीला पैसे लागत असणार आहे बहुतेक. तिलाच लागत असणार आहे म्हणून एवढं. तेव्हा आजपर्यंत काही तुझ्या नवऱ्याने घरात भांडणं केले का? अगं मागत सुद्धा नाही पैसे कधी ते, म्हणून मी न विचारता त्यांना देऊन टाकले भावाला. येऊ दे तुझ्या नवऱ्याला. असं पण नाही, ह्या पाहुण्यांना जरा जास्तच झालेलं आहे. अगं कधी पण बाईनी ना नवऱ्याकडे लक्ष ठेवा, त्याचा कधी कधी मोबाईल चेक करत जाय, कोणाशी बोलतो कोणाशी नाही. बाई लय अवघड झालं. येऊनच दे आता, चांगलंच बघते यांना. मला माहितीच नाही लपडे कोण राहिले, त्यांचं तोंडाला बघून पण वाटत नाही आणि लपडे बिग करतात. लग्नाची पोरगी आहे, नाहीतर निताड पोरगी होती, जीन्स पॅन्ट शर्ट घातलेला होती तिने. येऊ दे आता तू पाहुण्यांना घरी. अगं किती टेन्शन घेशील, कशी झाली पाहिजे, वाळून चालले बरं त्या माणसाचं टेन्शन घेऊ घेऊ. हा ना. कधी आल्या? बरं आहे ना, बरं झालं तुम्ही आल्या. मला एवढं टेन्शन दिलं तुमच्या बहिणीनी. पिऊन आले की तुम्ही? पिऊन आले? दिलं मग पिऊन नाही येणार तर काय करणार मी? मग असे चांगले गेले तुम्ही.
तुम्हाला सांगतो एवढं टेन्शन दिलंय मला न विचारता कारभार करते का? काय कारभार केला? काय कारभार म्हणजे पैसे दिले तुमच्या भावाला द्यायचे काय समज? आमच्या भावाला दिले म्हणजे तुम्ही लोकांना पैसे नाही दिले, तुम्ही लोकांच्या पोरी घेऊन फिरता ते चालतं का? हा हे काय आहे? कोण म्हणलं पोरी घेऊन फिरतो? हा का? काय रे कसं बोलता तुम्ही? काय म्हणजे मी काय? बघितलं तुम्हाला? काय म्हणले? एका चापटीत तुमची दारू उतरून टाकीन सगळी. खरं काय सांग. लाज वाटायला पाहिजे, खुशाल दारू पिऊन आले आणि तिला बडबड करत राहता नुसतं. बरोबर करतो म्हणजे आता बघा कामाचे पैसे असतील कोणाला तरी द्यायचे असतील. हा कोणाला द्यायचे होते? अं, त्या पोरी सोबत तुम्ही गप्पा मारत बसले त्या पोरीला द्यायचे होते? कोण तिला होते? तिला कोण होते? कशाला द्यायचे? तिला नव्हते द्यायचे मला जर एका जणाला घेतले होते मला ते द्यायचे. कोणाकडून कामाचे घेतले पैसे. आम्हाला सांगा, आम्ही पैसे नेऊन देतो. तुम्हाला नाही कळणार आमचं व्यवहार नाही. वेगळा आहे. पैसे घरातले ना तर बायकोला विचारल्याशिवाय 3-4 लाख रुपये तुम्हाला द्यायचे कोणाला राहता? व्यवहार असतो तुम्हाला नाही कळत. एवढा मी तेच विचारते, एवढे पैसे द्यायचे कोणाला? सांगा ना ते. मला द्यायचे तर एक तर मला टेन्शन मला सांगा ती पोरगी कोण होती? कोणती पोरगी? ती आता तुम्ही तिथे शाळेच्यावर बसलेले होते मळ्यावर. ती होय, हा. तिला द्यायचे होते पैसे त्याच्याकडून मी उसनी घेतली होती आणि ती 3.5 पोरगी लाख. कोण होती? कोण आहे ती पोरगी? सांगा बरं. काय लफडा करता काय तुम्ही? अरे नाही लपड कशाला करायचं? मग हे बघ नंदिनी, मी तुझ्या नवऱ्याचा कानाखाली आवाज कडे नका वाजव. बोलायला लाव पटकन. वाजव मोठी तू वाजव. म्हणजे तसं नाही वहिनी ऐका मग ते जे म्हणले तिला अडचण होती म्हणून तिला पैसे द्यायचे होते. पण ती पोरगी होती कोण? कोण आहे? काय लागती? बहीण आहे का? ती मैत्रीण आहे मैत्रीण. 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 एवढी मोठी बायको असते ना, मैत्रिणीची काय गरज? आणि मैत्रीण एवढी हक्काची होती, तिला घरी बोलायचं ना, तिच्यासोबत बोलायला लावायचं. माझ्या परस्पर व्यवहार करता का? तसं नाही मग आता मग तुम्ही सांगा तुम्ही आमच्या भाऊला विचारून पैसे व्यवहार करता का कोणता? मी कधीच असं एकटी व्यवहार करत नाही पहिली गोष्ट, आणि मी माझ्या भावाला बिवाल देताना कधी त्यांना विचारत नाही. माझ्या हक्काचा भाऊ येतो. आणि देणार आहे तो माग, हा. ठेवणार नाहीये. तुम्ही ती पोरगी कोण आहे पहिले सांगा, मग पैशाचं बघू. मग ते खरं सांगू का? हा ते म्हणले पैसे दिले तरच लग्न करेन. हा? काय बायको असताना दुसरं लग्न करायचं का तुम्हाला? लाज हा? वाटते का? लाज वाटते का? हा? लग्न कशाला? कारण मी काय करायचं? तुम्हाला लाज वाटते का काही? हा? मी काय करायचं? ते सांगू लागले खुशाल लग्न करीन पैसे दिले तर मी काय करायचं मग? हा? लाज वाटायला दुसरं लग्न पाहिजे. करता का? बायको असताना नाही, तसं नाही. खुशाल दारू पिऊन आले. खुशाल दारू पिऊन आले. मग 10 रुपयाला मग पैसे नको काय? पैसे नको का म्हणजे? पहिले ती पोरगी कोण आहे ते सांगायचं, खरं खरं सांगायचं. सांगितलं लग्न करायचंय म्हणून. मग तेच झालं सगळं असं. आणि हिचं काय करायचं? हे- तिच्यासोबत लग्न करायचं आणि हिचं काय मी करायचं? आज जीव घे ना तुमचा. लग्न कशाला पाहिजे तुम्हाला दुसरं लग्न? हो? मग नाही मग पैसे लागत होते म्हणून म्हणलं तिला काय काय काय? पैसे. ती दारू उतरायसाठी तुम्हाला की नाही अशी खनखन कानाखाली आवाज काढेल ना, एका मिनिटात दारू खाली उतरायला लगे. नीट बोला, कळ ना असं जरा. काय बोलले तुम्ही? मग आता नाही ना मग मला पैसे द्या मी सगळं सोडून देतो. पैसेच पाहिजे ना? ठीक आहे, तो फोन इकडं दादाला फोन लावते मी. हॅलो ए भावड्या, या पाहुण्याचे पैसे घेतले नाही अक्षय पाहुण्याचे. हा ते पण थोबड्यावर फेक त्याच्या. तो चालला बाय पोरी बघायला बहिणी सोडून. तू कायला पैसे घेतो रे दळभद्रीकडनं कशाला? कधी? हा जमीन विकली तर काही कर. हा दिले का उद्या संध्याकाळी? हा आठवणीने मी तिची इथंच आहे आता. माहित राहत नाही काही नाही, मागं काय तमाशा चालतात ते कळत नाही का? पैसे बहिणींकडनं घ्यावा का बाहेरच्यांकडे? याच्या पुढे तू पाहुण्यांच्या पैशांना हात नाही लावायचा. तुला गरज तर लोकांकडनं घेत जाय, कुठून घ्यायची ते. आणि ठेव पण तो उद्याच्या उद्या शेती विकून ना तुम्हाला पैसे देऊ लागला. तो त्याची एक एकर विकणार आहे, तुम्हाला पैसे देणार आहे. पण त्या पुरीचं काय करायचं आता? हा. देतो सोडून मी. मला बघा नाही ते पुरील सोडून देतो वहिनी, पुरील सोडून देतो ना. बघा हा. परत जर त्या पुरी सोबत जर दिसले तर मी माझ्या बहिणीला घेऊन जाईन आणि घटस्फोट घेऊन टाकीन. दिन दुसरा चांगला एखादा पैशावाला नवरा करून तुमच्यासारखे असे सांभाळूच तर. हा तसं नाही मी पैसे आलेच ना. काय ढेकळा पैसे आले तुम्ही लोकांच्या पुरी घेऊन फिरत खुशाल. इथून पुढे नाही करणार. एवढी सोन्यासारखी बाईक असते काय गरज दुसऱ्याची? एवढे पैसे देऊन लग्न करत होते, हा? काय कमी होती माझ्यात? सांगा अगं बाई, बरं. चुकलं ना. काय चुकलं? इथून पुढे नाही करणार. नक्की. नक्की आणि शंभर. आय लक्ष ठेव, नवऱ्याचा मोबाईल रोज चेक करायचा, कुठं जातो काय करतो. माझा फोन येतो. मला वाटलं माझं. हा माझा फोन आहे वाटला. आणि लक्ष दे जरा हा, नवऱ्याकडं. चालले देतो ना. मी. बरं झालं नंदिनी मी बघितलं, नाही तर हा बायका कोणच घरी घेऊन आला असता. मी लाजच नाही तरी. लाज नाही अजिबात यांना. होय, चहा पिऊन गेल्या असत्या. निघाल्यावर विचारतात चहा पिऊन गेल्या असत्या. हा तो भाऊ संध्याकाळी पैसे देणार ना. हा देणार आहे ना. मग त्याच तुला गंठन करतो. जाऊ दे कोणाला देत नाही. मी जरा आराम करतो आतमध्ये. खरं बोलताय? आणि ते पोरीचं पण पुरीच लपडे बिपडे काय ना तुला म्हणलं ना आता बंद सगळं बंद. खरं ना? हा फक्त मला नाही विचारतो व्यवहार करायचं नाही. मला जर ऐकलं ना मी परत मी ताईला बोलून घेणार आहे. नाही कशाला ताईला बोलते ते ताईला मारते. तुमचे हात पाय तोडून घरात बसायला लावते मी. नको नको मी आराम करतो. पैसे आला का तुला गंठन करतो.
पेल्यामध्ये सांगता गंठन करतो, उतरल्यावर म्हणतील कसलं गंठन. बरं झालं बाई माझ्या बहिणीने पाहिलं आणि हे उघडं झालं, नाही तर मी कुठं घराच्या बाहेर जात नाही, मला कळलं नसतं, यांनी मला अंधारातच ठेवलं असतं बाई. अजून बरं झालं वाचले मी. पण या माणसाला बघून असं वाटत नाही लफडे करीन म्हणून. 3-3 लाख रुपये पोरीला देतो. ले माजलेत ना, दाखवतात चांगलं. अरे ठेवलं काही नाही. हॅलो ए हॅलो. हॅलो, हा काय करते? कुठं आहे? घरी आहे घरी. हा? हा घरी आहे. घरी आहे. काय काय झालं? माझ्या पैशाचं काय झालं? अरे ती आता संध्याकाळी तिचा भाऊ आणून देणार पैसे, मग तुला देतो पैसे, मग मस्तपैकी लग्न करू. काय मला ते बाकीचं माहिती नाही, मला आज पैसे पाहिजे. जर पैसे दिले नाही तर तुमचा माझा विश्वास संपला. अरे तसं नको करू, तुला माझ्यावर विश्वास नाही का? किती विश्वास ठेवू अजून? अगं फक्त संध्याकाळपर्यंत विश्वास ठेव. संध्याकाळपर्यंत पाहिजे. मला माहिती नाही, मला दुपारपर्यंत पैसे पाहिजे. बघ तिचा भावाला तिने फोन केला, तिथे निकून देखून आपल्याला आपले पैसे भेटले म्हणजे बस ना. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. बरं, मला परत चिडायला लावू नका. नाही आणि काही झालं ना तर मला आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं तू चिडू नको. अगं तू चिडल्यावर मी कोण जेव्हा पैसे येते ना तुमच्याकडे तेव्हा मला फोन करा. तेव्हा फोन. अगं आपण संध्याकाळपर्यंतच ठेव विश्वास. मी देतो, आपण सगळं व्यवस्थित करू. आणि इथं कोणाला भेटायचं नाही, आपण असं लांब जाऊ ना, कोणाला सापडणारच नाही. हा खरंच? हा खरंच, मी काय खोटं बोलतोय? जर ना आज परत तुम्ही माझा विश्वासघात केला ना, परत मी आयुष्यात कधी तुमच्या थोबडा पण पाहणार नाही. अरे तसं नाहीच होणार, तुला लिहून देतो मी, आहे नाही. आता कसं आहे, मी आता लय गपचूप बोलतोय, मग काय होईन बघितलं ना गोंधळ होईन. ना माझे ना खूप स्वप्न आहे माहितीये का तुमच्यासोबत. खूप मला लांब फिरायला जायचंय, तिकडे मस्त आपला एक संसार थाटायचा आहे. माझं बी तेच स्वप्न आहे. ती तर काय हिला येड आहे आमचं, तू जरा शानी आहे का? बरोबर. ठीक आहे, चालेल. हॅलो, अरे देतो तुला पैसे तुझे, मी देतो ना आणून. भिंतीत घुसता का? भिंतीत घुसता का? काय चाललं होतं? तो पैसे मागत होता ना एक जण. त्यो रे, ती होती ती. नाही ती होती. आहे का? थोडा मी दिसत नाही माझ्या. मग तुम्ही कोण होता त्याच्याबरोबर संसार कुठे मांडणार होते? अगं माझं कुठं नाही, मांडणार होते? त्याचा संसार आहे ना. तो म्हणला तुझे पैसे नाही दिले, तो संसार मोडन त्याचा. मग मला दिले की नव्हते बाबा पैसे. तुम्ही आता फोनवर काय म्हणलं? येडी आहे. मी येडी नाहीये, मला सगळं अगं, खोटं खरं सांगा. कोण होती? तुम्ही आता मला मावशी म्हणलं विसरून जाईन. हाय का? तू येडी नाही. तुम्ही ना असं सुधारणार नाही. मी ना माझ्या बहिणीला परत बोलून घेते. आता पोचले असते घरी, पोचू दे ना. तुम्ही मला किती त्रास देऊ राहिले. काय म्हणले मागाशी? गंठन करतो. मला गंठन नको. मी भावाला सांगते पैसे बी देऊ नको. तुम्हाला पैसे तिला द्यायचे का? पळून जायचं, तिच्याशी लग्न करायचंय. मी ना सरपंचाला पण बोलून घेते. त्यांनी स्वरीक जमवली होती माझी. त्यांना कशाला बोलती? त्यांना किती काम राहते त्यांची. नाही, तुम्ही थांबा. तुम्ही नाही सुधारायचे. थांबा, मी बहिणीला बोलवते. थांबा. झालं का आता? मी आता काय? हॅलो ताई, गेली का तू? बस स्टँडला माग आहे, लगेच आहे. अगं हे परत तसंच करायला लागले. हे पळून जायचं म्हणतात पोरी बरोबर. हा लवकर ये. सरपंचाला पण लावतो. त्यांना कशाला लावते? त्यांची माग लय व्याप आहे. अख्खं गावाचं बघायचं का? हॅलो सरपंच, अहो नंदिनी बोलते. माझ्या घरी या ना, थोडं अर्जंट काम होतं. बहीण पण आलेली माझी. इकडंच आहेत का मळ्यात? हा बरोबर या मग. हा येते. कशाला लफडे करता? बायको असताना कशाला लफडे करता? नाही केले मी. का पळून चालले तुम्ही तिच्याशी? मी नाही पळून चाललो. तिला बोलवा इथं फोन करून. कोणला? कोण आहे? तिला बोलवा इकडं. तिला नाही, त्याला काम. त्याला बोलवा इकडं. कशाला उगाच आता काम राहते. मी सरपंचाला सगळं सांगत असते. काय म्हणजे तू माहिती चौ घालते का? आता त्यांना सांगायचं काय करायचं? माझी इमेज किती भारी त्यांच्या समोर. तुला सांगून माहिती चौ घालते का? हा घालीन, मी चौ घालीन. तुम्ही असं नाही सुधारणार. मी काही केलंच नाही. काय मी फक्त कामच, त्याला पैसे. एवढे कोपऱ्यात काय बोलत होते? जरा ते एवढं उघड दिसत नाही का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं का तोंड तिकडे घातलं म्हणून तुम्हाला कोण दिसत बघत नाहीये? सगळं ऐकलं मी. काय ऐकलं? संध्याकाळपर्यंत विश्वास ठेव. पैसे आणतो, कुठेतरी पळून जाऊ लांब. समोरचा आवाज पण ऐकला? तसं नाही, समोरचा आवाज ऐकलाय मी. त्याला म्हणलो संध्याकाळपर्यंत मी घेऊन येतो, विश्वास ठेव. आणि तुला कुठं पळून जात नाही मी, असं म्हणलो मी. काय काय स्वप्न रंगवले? सगळं ऐकलं. मला येळ्यात काढू नका. आता तुम्ही थांबा, माझ्या बहिणी उद्या मग सांगते तुम्हाला. कशाला त्यांना यांना बोलते? अगं अजिबात कुठे जायचं? मी कडी लावते दाराची. झोप येतं. झोपा. आणा तो फोन इकडं. झोपा. मोबाईल देऊन कशाला? मोबाईल कशाला? झोपा. फोन नाही काय नाही. ताई येईपर्यंत आहे ना इथंच राखून बसते. कुठं
कुठं जाते बघतेच. बाई काय पासवर्ड टाकलाय बाई, उघडत नाही. काय आले का बाई? काय झालं? अगं लग्न करायचं म्हणते ते पोर सोबत, मागाशी खोटं बोलले ते. अयो सोडून देतो म्हणून म्हणे पैसे आले का संध्याकाळपर्यंत विश्वास ठेव. ती समोरून म्हणते मी काय काय स्वप्न बघितले, ते चालले पळून कुठं सोडून मला. बाई काहीच करा या पाहुण्याला. आता याला पाहुणा म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली मला तर. बघ ठेवलंय घरात बसायला लावलंय बघ त्यांना. मला झोपेल काय? हा आंबडून इकडं तो न का म्हणून उघडा नाही. काय हो चल चल. काही लाज वाटते का? काही लाज वाटते? लाज वाटते काही? इकडे बसा तिच्या हाताखाली बसा. लग्न करायचं तुम्हाला? लग्न करायचं कोण सांग त्या पुरी सोबत? नाही हा मी सगळं ऐकलंय. तुम्हाला मी चेन दिलं त्या पुरीला मी चेन देईन. सटवी कुणी घरची, तिला कळत नाही का लग्न व्हायला माणसाच्या मागे लागली, आणि तुम्हाला कळत नाही का बायको असून तिच्या मागे लागले? या नाकाला असते ना असलं विचारच केला नसता यांनी. तसं नाही, हिने फोन चुकीचा ऐकला. मग ज्याला पैसे द्यायचे ना ते मित्राचा फोन होता. नाही दाखव नाही, तो फोन कोणाचा होता? उघडतच नाही बघ कवाची मी बघते. पटकन मोबाईलचा पासवर्ड सांगा. स्विच ऑफ झाला ना ते. स्विच ऑफ नाही रे, चालू फोन आहे. पासवर्ड तर माझ्या लक्षात होतं पण विसरलो मी, माहिती का तुझं. हा का? मोबाईलच गायब करते ना मग मी आता. तसं नाही, आता थोडं तरी विश्वास ठेवायला पाहिजे. मी म्हणलं कशाला त्रास विश्वास द्यायचा? अहो, तुमच्या सारख्या नवऱ्यावर विश्वास ठेवला ना आता आयुष्यात विश्वास होईल आमच्या. काही सरपंच आले बसून. बसा ना. कायला बोलायचं उगाच त्यांना नाही. कामं कमी कळू द्या करायची. कळू द्या. घ्या पाय पाय खाली घ्या. काय झालं? काय साठी बोलवलं नंदी? अहो सरपंच काय सांगायचंय, लफडे करून राहिले बाहेर. बरं केलं तर केलं, मी भावाला पैसे दिले 3.5 लाख रुपये, त्याचं घराचं काम चालू आहे. यांना ना आजच्याच पैसे पाहिजे संध्याकाळी. तो म्हणलाय 2 महिन्यांनी देतो. आणि माझ्या ताईने बघितलं हे कोणत्या तरी पुरुषावर लफडं करते. बरं लफडं नाही, तिच्यासोबत पळून जायचंय, लग्न करायचंय मी असताना. अरे, तुझी चोरी मीच जमवलेली. हा म्हणून खरं आहे ना तुम्हाला बायका? बोलवलं. अहो, हा? तसं नाही सर पण ते हा? आणि ताई कधी आली? मी आत्ताच आले. आणि तसं मी सकाळी येऊन गेली होती. हा. अहो मी सकाळी नेमकं हिच्याकडे येत होते तर ते एका पोरी सोबत तिकडे मळ्यावर बसलेले होते. आणि अशा गप्पा चालू होत्या सर्व. गावातले लोक काय म्हणतील सांगा बरं? म्हणलं आमच्या पोरीमध्येच काही कमी का? आमची पोरगी कधी त्यांना एक शब्दाने दुखवत नाही. आणि भावाला 3.5 लाख रुपये दिले हा. होते. हा बर. तो म्हणला देतो मी माग 2 महिन्यांनी. देणार आहे उद्या तो. ना यांना जायचं ना पळून. उद्याच देणार संध्याकाळी तो. त्यांनी 1 एकर जमीन विकायला काढली लगेच अर्जंट मध्ये. कशाला याला तिच्या बरोबर पळून जायचं? हा हा हा? तो म्हणतो की मला त्या पोरीला पैसे द्यायचे, ती पोरगी माझ्यासोबत लग्नाला तयार झालेली. एक काम करू ना, हा आता पैसे नाही हा. बर का, काहीच नको. तुझी सोयरीक मीच जमवली होती. हा, त्यावेळेस खूप चांगला वागत होता. मला काय माहिती एवढा नालायक वागशील तू. त्यापेक्षा आपण एक काम करू बर का, याला कोर्टात मॅटर टाकू, एक घटस्फोट घेऊन टाकू, तुला दुसरा नवरा करून देऊ बर का. याला किती बायका करून तिकडं, आणि ते पैसे नाही द्यायचे. आलं का लक्षात? चालेल, मी तयार आहे लग्नाला. एक भारी पर्याय. हा, तेच जा, करू आता. कुठेही मग नाही काय? लागतं. एवढी जर मोठी समस्या, बायको समोर जर दुसऱ्या पोरीबरोबर पैसे भावाकडून घ्यायचे आणि याला दुसरी बायको करायची, हा करून टाकू. नाही ना, कसं चालेल. आहे? तुम्ही कराल तिकडे लग्न, मी बरोबर करते. एक काम करू, तू तोपर्यंत आहे ना माझ्या घरी चल. याला आहे ना पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट. नाही नाही माझ्या घरी घेऊन जाते मी. असं असं समजलं, माहिती मिळाली, या दुसरी बायको करण्याची तयारी ती, आणि कोर्टातही वकिलाकडून नोटीस बिटीस याला जाम करून टाकू आपण. हा नाही सर पण चुकलं. इथून पुढे आलं नाही लक्षात. करणार. मला तुला मग अशी कुठलं असंच बाकी म्हणले, काही इथून नाही, पुढे नाही, नाही नाही. तेच केलं परत. हा, नाही नाही, इथून पुढे नाही करणार. कोणतं लपड बिपड नाही करणार. नका मला. दाखव तुझा मोबाईल कुठे आहे. इथं माझ्या हातात आहे. हा दर काढ तो नंबर. त्या पोरीला फोन लावून सांगायचा तुझा माझा संबंध आहे, आयुष्यात मला परत भेटू नको. आता सांग. पोरीला बोलून घ्या इकडे. आत्ताच लाव बापू. सांग. लाव फोन. स्पीकरवर टाका. स्पीकरवर स्पीकरवर टाक. टाका. टाक स्पीकरवर. हॅलो. हॅलो बोला ना, काय झालं? काय नाही, ऐक ना, इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाही. आणि काय झालं? मला फोन बी करू नको. म्हणजे मी तुमच्या पैसे मागितले म्हणून तुम्ही असं बोलताय का? नाही पैसे कोणते? मी कोण नव्हतं देणार तुला. कधी ते म्हणलं होतं काय असं? बघितलं सरपंच? किती नालायक आहे हो तुम्ही. तुम्ही म्हणत आहे मी त्याला पैसे देतो, दिले म्हणजे बस ना, आपण लग्न करणार आहे, आपण इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे. हा? हॅलो काय सरपंच बोलतोय. तुला हेच भेटलं का? हा, याला बायको बिको सगळं काही दुसरा भेटला नाही काय तुला? हा, बिगर लग्नाचा हा सापडला का तुला? दुसरा बघ ना तिकडे कुठं. याच्या संसाराचं वाटोळ करते काय? अक्कल आहे का तुला काही? परत याला फोन करायचा नाही आयुष्यात. तू आणि तुझं बघ, मला जर दिसलं कधी तर याद राख. याची चोरीकच मी जमवली होती. आलं का लक्षात? आलं का लक्षात? मला सांग, नाही तुझ्यावर मला पोलीस कंप्लेंट करायला. याच्या प्रपंचाचा वाटोळ करायला लागली. नाही नाही ठीक आहे चालेल, मी नाही करणार परत. परत फोनही नाही करायचा का? तू तुझं दुसरं बघ तिकडं. आई बापा सांग नवरा बघायला.
आणि नसला भेटत तर मला सांग, माझ्याकडे लय पोरं आहेत. काय हा तुझ्या घरी येतो मी संध्याकाळी, परत याला भेटायचं नाही कधी. तुझ्या घरी येतो संध्याकाळी, लक्षात ठेव. तुला मग तू नवर देऊ. ठीक आहे, ते ठेवून घर बांध. परत का मारा मारा अजून मारा. नंबर डिलीट मार. मार तो नंबर डिलीट. ब्लॉक करा आधी. केलाय का बघून घे. केलं ना, आता नाही करणार सरपंच. जर का गावात इकडे तिकडे फिरताना दिसला, नाही नाही. मळ्यातले कामं धंदे बघायची. हा. याच्या जर काही नखरे वाटले तर मला लगेच फोन करायचा. हा लगेच. तू चालली होती ना गावाला परत? हा हं? चालली. हा जा मग. लक्ष द्या आता नवऱ्याकडे. हा, हा, आणि हा, सुधरा. लक्ष दे. संसार महत्वाचा आहे. बाहेरचं कुणी कुणाचं नसतं. दुखणं राहिलं तर बायको बघत असती. बायकोच कामाला येईल. हा आलं का लक्षात? चला सरपंच जाऊ का मग मी? हा. चला चल नंदिनी येते मी, काळजी घे. छान करून सोडू. आता कशाला इथून पुढे काय करायचं? किती आणलं मग सगळं? कमी आणलंय तुम्हाला आहे ना. एखाद्या बंद खोलीत आहे ना असं चोपला पाहिजे होता ना धरून. बरं आता केलं, बरं आता तुझ्या समोर सगळं ब्लॅकला टाकलं सगळं पण. नाही फोन नाही वापरायचा याच्या पुढे तुम्ही. नाही नका मग, मला काय करायचं? तू आहे ना बात ना, नको फोन. हा ना. काही नको. नाही तर आहे सरपंच मग. अगं नाही, कशाला त्यांना सांगू बी. आणि ऐक, जे तुझ्या भाकून पैसे घ्यायचेत ना, नको घेऊ, राहू दे, वापरू त्याला. त्याच्याकडे जावं येते ना, तवा देऊ दे, काही गरज नाही माझ्या भाऊ लय पक्का आहे. संध्याकाळी मला संध्याकाळी. नाही. नको नको म्हणा, वापर म्हणा. हा ना. का करायची दुसरी बायको? अगं आता नाही म्हणून कशाला? आता ते उगाच तू बघितलं ना किती राडा होतं. हे तर काहीच नाही. तुम्ही फक्त करायचं होतं मग कळालं असतं. चला जेवण देते. शेवटी बायकोलाच किंवा येते, कळालं ना. हा, हा चला. तू चल ना पुढे. चला पटकन. हा चल. माझा फोन येतो. हा चल, मी कुठं काय म्हणतो?